पांडुरंगाकडे प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र यजमाने देवाचे नमो सद्गुरु ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाय या वारकरी संतांच्या उपजनी यापुढे योग कालामो दैवात वैकुंठ देतो ऐसा नाही कवल काही काल्या विठ्ठल वैकुंठितो ऐसा नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा काला प्रकरणातला अभंग सर्वांच्या पाठात असलेला 39वा वर्ष आपला असल्यामुळं गावातील प्रत्येकाला पाठ झाला पाहिजे असा अभंग आहे हा बहुत करून संतांनी हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे हा किंवा कंठी धरलेला कृष्णमणी हे 2 अभंग जास्त कार्यासाठी कीर्तनाला प्रयोजित केले जातात म्हणून हा गावातील सर्व भाविकाला पाठ असेल म्हणून आता जास्त इकडे सांगण्याची गरज नाही आणि आता तुम्ही एवढे बघितल्यावर आता कीर्तन मला 7 शिवे सोडू वाटणार गेले अलग लक्षात हो आता तुम्ही म्हटलं सोडू वाटणं म्हणजे उठून जाचाल तसं नाही करू
आलं का लक्षात? तुमच्या मनावरच सोडायचं. आपलं तसं काही नाही का? आपण 7 दिवस इथं म्हणजे तुम्हाला जेवढं उठून घरी जायची गडबड आहे ना, त्याच्यापेक्षाही जास्त आम्हाला जायची गडबड आहे. आलं का लक्षात? म्हणून वाढवण्याचा मी प्रयत्न करणार नाही. अगोदरच मी कॉलम करून घेतलेला आहे. विठ्ठल तुकोबाराय बोलले मी पुन्हा येणार. लोकांनी म्हणलं कशाला फजिती करून घ्यायला का काय? आलं का लक्षात? कुणाचं चांगलं झाले महाराज? तुम्हाला कोण चांगलं म्हणतं का काय? काय मिळालं तुम्हाला? कशासाठी येतो म्हणलाय? महाराजांनी सांगितलं मला जे मिळालं तुम्हाला मिळालं नाही म्हणून मी येणार. आलं का लक्षात? उपजोनी या पुढते येऊ काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी मी पुन्हा येणार. अर्थात तुकोबाराय काला खाण्यासाठी पुन्हा येणार म्हणतात म्हणजे काल्यामध्ये काहीतरी विशेष आहे. आलं का लक्षात? काल्यामध्ये काहीतरी विशेष आहे. म्हणून 3 दिवसाचा कार्यक्रम असो परमार्थामध्ये, 1.5 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 9 दिवसाचा, 11 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिना, त्रिमाही, सामाही, वर्षाचा असू द्या, पण सांगता मात्र काल्यानेच होते. विठ्ठल भगवंताने विचारलं तुकोबारायला काय येतो म्हणता तुम्ही पुन्हा? काय दिलं तुम्हाला या लोकांनी? तुक्याशिवाय लोक बोलले नाही, गावात घर ठेवलं नाही, गावात भजन करू दिलं नाही, बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला. एवढा त्रास या समाजाने दिला असताना सुद्धा तुम्हाला पुन्हा इथं जन्म घ्यावा वाटतं. तुकोबाराया तुम्हाला मी वैकुंठ देतो ना, चला म्हणले आपण तिथं बसू. तुकोबाराय म्हणले वैकुंठी तो ऐसे नाही. आलं का लक्षात? कैसे नाही? कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नाही. आपण मिरगाळीचे भाग्यवान आहोत. प्रातस्मरणीय पूजनीय उज्ज्वलन बाबा यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला 39 वर्षापासून काला प्राप्त होतोय. परम भाग्य. गावच्यासाठी गावातल्यानी जोरात टाळी वाजवा. आणि अजून एक आनंद वाटतो मला गावात आल्याच्या नंतर. का आनंद वाटतो? की आता मागच्या वर्षापासून मी आहे इथं. बाहेर असणारे सर्व 9 तरुण मुलं पुन्हा मुंबई असतील, हैदराबाद असतील, अन्य ठिकाणी आपल्या कार्यासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी राहत असतील, पण ते आवर्जून सत्याला येतात. महाराज यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्या निमित्तानं तरी मायला बोलता येईल, भेटता येईल. त्या निमित्तानं तर बहीण आपल्या घरामध्ये येईल, माझा भाऊ येईल म्हणून. आलं का लक्षात? चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आलं का लक्षात? का आपण माणसाने कधीच आपल्या आईला आणि मातृभूमीला विसरू नये. जीवनामध्ये आपण किती पुढे जा, किती उडा, आकाशात एवढं उंच जा की पाहणाऱ्याची टोपी डोक्यावरून खाली पडले पाहिजे, पण जिथून वडालात ना ती माती विसरू नका. विठ्ठल आता सर्व गुणीजन मंडळ आमचं 7 दिवसापासून आपल्यात सेवा करत आहेत. आलं का लक्षात? आता यांचं कौतुक करावं तेवढं कमी. सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे. आता माझ्याच माणसांचं मी करणं काही योग्य नाही. आणि सांगण्याला आपल्या हाताच्या कापणाला आरशाची गरज नाही. प्रत्यक्ष प्रमाण आहे म्हणजे समोर सगळे असल्यामुळं मी आता तुम्हाला यांच्यासाठी टाळी वाजवण्याची गरज नाही. अर्थात यांनी तुमच्या हृदयात जागा प्राप्त केलेली आहे महाराज. आता आपण हल्लीच्या काळामध्ये पाहतो माणसं हृदयात जागा कमवत नाही, डोळ्यात जागा कमवतात. आलं का लक्षात? आपण म्हणतो लय डोळ्यात सळा. आलं का लक्षात? अर्थात माणसं डोळ्यात बसली, पण वारकरी संप्रदायातली ही माणसं डोळ्यात बसत नसून ते हृदयात जाऊन पोहोचतात. हे संप्रदायाचं विशेषत्व आहे महाराज. विठ्ठल म्हटले वैकुंठी तो ऐसे नाही.
लक्षात. कवळ काही काल्याचे काला वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, ही लोकांमध्ये काला नाही, फक्त मृत्यू लोकांमध्ये काला आहे. म्हणून मी पुन्हा येणार. आलं का लक्षात. इथं येऊन काय करणार म्हणजे माझ्या भक्तांना भेटणार, माझ्या माणसांना भेटणार, एकोणमेकाच्या मुखामध्ये काला भरवणार म्हणजे. आलं का लक्षात. एक सांगू का भाऊ, तुम्ही सगळ्यांनी पण मंडपावर नजर फिरवा. मंडपावर नाही म्हणजे मंडपावर बसलेल्यावर. याच्यामध्ये तुम्हाला आपला बाप दिसल, आपला मुलगा दिसल, आपली आई दिसल, आपली बहीण दिसल, आपली धर्मपत्नी दिसल, आपला मित्र दिसल, आपला सखा दिसल आणि आपला दुश्मन सुद्धा या मंडपात दिसल. तो सुद्धा आपल्या मांडीला लावून कुठंतरी मांडी बसलेला असेल. पण मला सांगा, तो सुद्धा आपल्या जवळ बसल्यानंतर आपल्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहत नाही आणि आपण हे त्याच्याकडे वाईट नजरेनं पाहत नाही. ही ताकद कशाची असेल तर हे संप्रदायाची आहे. विठ्ठला संप्रदायाने काय दिलेलं आहे? प्रेम दिलेलं आहे. आणि हे शिकवलेलं आहे साधू संतांनी. एकोणमेकाला प्रेम द्या, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. अगोदर आपण वाका, मग समाज वाकेल आपल्या समोर. आलं का लक्षात. आपली मानच खाली होत नाही तर दुसऱ्याला वाकवण्याचे काय सामर्थ्य आपल्यामध्ये राहणार. आलं का लक्षात. म्हणून संप्रदायाची शिकवण आहे. तुकोबराय म्हणले एकमेका देऊ मुखे आणि सुखे घालू हुंबरी. आलं का लक्षात. आपल्या दिंडीमध्ये होते बघा, पावलं पावलं खेळताना जे हू म्हणतात का त्याला हुंबरी. चला आलं का. आनंद आहे म्हणतात ते. आलं का लक्षात. आणि हा काला करण्यासाठी जागा कशी लागते तुकोबाराने सांगितले. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. बर्व नीट आणि उत्तम असं वाळवंट पाहिजे तिथं काला केला जातो. अर्थात हे शरीर आपलं वाळवंट झालं पाहिजे. वाळवंट कशाला म्हणतात? ज्यामध्ये काही पिकत नाही किंवा उगवत नाही. वाळवंटामध्ये झाडं उगवत नाहीत, सोयाबीन येत नाही. आलं का लक्षात. म्हणजे काही जिथं उगवत नाही त्याचं नाव काय आहे? वाळवंट आहे. अर्थात या शरीराला वाळवंट करायचं म्हणजे का कपडे काढून टाकायचं का? नाही नाही. या शरीराचं वाळवंट करणे म्हणजे आपल्यातले सगळे विकार निघून गेले पाहिजे. आलं का लक्षात. आणि आपल्या दृष्टीनं या विश्वात माणसं प्राणी नसून कोण आहे? हे विश्वचे माझे घर. आलं का लक्षात. ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणचे झाला. विठ्ठल जेळी स्थळी भरला देता ठाव नाही उरला. अजिनी दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अशी दृष्टी झाली पाहिजे. त्याला म्हणतात हे शरीराचं वाळवंट. आणि त्या वाळवंटामध्ये काला करण्याचा अधिकार असे असं तुकोबाराय म्हणतात. एक बार प्रेमानं आपण भगवंताचं भजन करूया. आजच्या दिवशी हे जास्त सांगत बसून वेळ कमी असल्यामुळं मी पुढे जातोय. टाळी वाजून जोरात जर तुम्ही भजन केले तर अर्ध्या तासात कीर्तन संपल. टाळी कमी वाजलं तर 1.5 तास लागेल. आणि टाळी नाहीच वाजली तर रात्रीच्या कीर्तनापर्यंत गटल. म्हणून सगळ्यांनी जोरात टाळी वाजवायची. आलं का लक्षात. आजच्या हाताने भजनामध्ये भजनामध्ये जोरात टाळ्या वाजवायच्या. भजनाला आमच्या वारकऱ्यासोबत टाळ्या वाजवायच्या भजन म्हणत असताना. आता इथं टाळी वाजवायचं आज संपलं. कधी मिळणार तुम्हाला टाळी वाजवाय? 1 साल बाद. आलं का लक्षात. 1 वर्षानं वाट पाहावं लागेल तुम्हाला. म्हणून आता सुंदर भजन होईल. भजनामध्ये सगळ्यांनी जोरात सुंदर टाळी वाजवायची. हरी विठोबा रखो कुमार
टाळ्या. आजच्या कीर्तनाला मर्यादा आला का लक्षात? आता इकडलं तिकडे सांगू नये. मग काय सांगायला पाहिजे आज? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, देवे केले गोकुळे, देवे केले गोकुळे. आजच्या कीर्तनाला मर्यादा घालून दिलेली आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचा भिन्न भिन्न. सुरुवातीला भगवंताच्या ध्यानाचं वर्णन करावं, रात्री मागणी मागावी ना. आज चरित्र ते इकडं तिकडं सांगू नये महाराज. आलं का लक्षात? इकडं फिरवत आहे का? हा, थोडं साऊंड फिरवा इकडं, ते आवाज येत नाही. विठ्ठल आजच्या दिवशी मर्यादा घालून दिलेली आहे. म्हणले कालाच्या प्रकरणामध्ये इकडलं तिकडं सामान्य गोष्टी प्रपंचातल्या बोलू नये. आज काय सांगावं तर भगवंताच्या चरित्राचा उच्चार करावा. कोण्या भगवंताचा? भगवंताचे दशमावतार सांगितले, अष्टमात अवतार प्रमुख सांगितलेले. त्याच्यामध्ये कुठल्या अवताराचं वर्णन करावं? कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि श्रीकृष्ण. यापैकी श्रीकृष्णाच्या अवताराचं वर्णन करावं असं दंडक आहे. मग कधीचं वर्णन करावं याला हे दंडक सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? ज्या वेळेसला देव गोकुळात होता, काय करत होता? रांगत होता. तिथून सुरुवात करावं चरित्र. गोकुळापासून चरित्र सुरुवात झालं महाराज, तर गाई राखेपर्यंत चरित्र सांगावं असं दंडक सांगितलेलं आहे. चला, देव गोकुळात का आला? मिरगाळीला ये म्हणलं तर काय येत नाही, बरोबर आहे ना? 39 वर्षापासून बोलावलं होतं, काय येत नसेल आमच्या गावाला वाटायला आम्हाला. मग तिथं गोकुळात का गेला असेल? आलं का लक्षात? त्याच्या मागचं कारण सांगितलं. त्यावेळेसला भयानक पाप झालं. किती झालं पाप? बाबा 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 बाबा. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय? लोक धर्म सोडून वागणे म्हणजे पाप होय. पाप माप म्हणजे का लयच विशेष असं वाटायला काय तुम्हाला? अधर्म वाढणे म्हणजे पाप. आलं का लक्षात? आता मला सांगा एकच मिनिटामध्ये, धर्म कशाला म्हणतात आणि अधर्म कशाला म्हणतात? तुम्ही मला सांगायचं सगळ्यांनी. हा, लवकर बोलायचं. बापाच्या आज्ञात पोरं न राहणं धर्म आहे का अधर्म आहे? धर्म आहे. आलं का लक्षात? आणि पोराला वाटणं की बाप माझ्या आज्ञेत राहावं धर्म आहे का अधर्म? तूच तुम्ही गणित लावा. आलं का लक्षात? हा, पत्नीनं पतीच्या आज्ञेत राहणं धर्म आहे का अधर्म? बोला की माय, धर्म आहे. आलं का लक्षात? हा, आणि पतीनं पत्नीच्या आज्ञेत राहणं अधर्म आहे. मी म्हणणं हो का? यांनी म्हणली म्हणजे मी सांगत नाही, हे शास्त्र सांगतंय. पदरच्या गोष्टी नाहीत. आलं का लक्षात? मी कशासाठी बोलतोय? अधर्म म्हणजे पाप होतं, अधर्म म्हणजे वेगळं नाही, आपल्या वागण्यात आहे. आलं का लक्षात? हो, मग अधर्म भरपूर झाला. अरे किती झालं माहिती आहे का? सोसवेना भार मजा. आता पृथ्वी म्हटले आता मला सहन होत नाही. बस म्हणले, किती वेळाच असतं किल्लारी सारखं करू का? पलटी घालू का? पुन्हा म्हटले मालकाला विचाराव. तिचा मालक कोण? महाविष्णू. महाविष्णूची पत्नी आहेत पृथ्वी माता.
अगोदर मालकाच्या मुलाला विचारावं म्हणली. कोण मुलगा मालकाचा? कमळात आलेला ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाकडे गेले म्हणले, मग कसं करू सांगा, पालत घालायचे काय, आता जमणं मला, लय पाप झालेला आहे. मोडीले यज्ञ, राहिले कीर्तन आणि पळाले ब्राह्मण दैत्याभिनी, अशी अवस्था झाली. त्राहिमाम त्राहिमाम झाले म्हणले. एक सुद्धा माळकरी दिसना. माळकरी दिसलं का कापलेल्यात म्हणले, आणि असलेले खोटीला अडकावल्यात म्हणले. आम्ही तुमच्या बघता काय, सामील व्हा. सगळे माळा काढून, अरे च्या किती अवघड. मरणापुढं माणसं लगेच धर्म बदला तयार झाले. अरे ज्या राज्यात राहतो तिथला वाघ मरणासाठी स्वतःची हाल करून घ्यायला तयार झाला. त्या संभाजी राजेचे आपण मातेत जन्माला आलो, तर आपण 4 पैशासाठी जर धर्म बदलत असाल तर आपल्या राजाला काय वाटेल याचा विचार करणं गरजेचं आहे दादा. आज धर्म परिवर्तन होण्याची संख्या जास्त झालेली आहे. लोक पूस देऊन आपल्याला बदलवायला प्रयत्न करत आहेत आणि आपण बळी पडतोय. त्याला पडू नका बळी दादा. चला सोडा, हा विषय नाही. अधर्म झालेला आहे. ब्रह्मदेवानं म्हणलं माझं काम नाही, चला कैलासाला जाऊ, माझी फॅक्टरी फक्त माल तयार करायचे. चला म्हणले, कैलासाला गेले. भोलेनाथानं म्हटलं माझ्याकडे नाही, म्हणले हे काम मला जमणार नाही. चला म्हटले ज्याच्याकडे जायचे त्याच्याकडे जाऊ. महाविष्णूकडे गेले. विष्णूला सांगितलं हरकत नाही म्हणलं, मी येतो. जावा. येतो म्हणले, सगळे आले. मी एवढं का फास्ट येतो माहिती आहे का, कळलं ना तुम्हाला? नाहीतर इथंच 1 तास जाते, म्हणून मी फास्ट येतोय. मग इकडं लग्न जमलं. कुणाचं? माझं नाही झालंय. माझं लग्न जमलं देवकी मातेचं. कुणासोबत? वसुदेवासोबत लग्न झालं. लग्न झाल्यावर वरात निघाली. आत्ताच वरात निघते असं नाही, आलं का लक्षात? तेव्हाही वरात निघायची. कंसाने थाटात वरात काढली आपल्या बहिणीची, आणि रथावर आपण वरला बसला सारथी होऊन, आलं का लक्षात? आणि त्यावेळेसला वरातीचं विशेषत्व सांगतो ऐका, कानं उघडून सगळे नवतरून. त्यावेळेस वरातीमध्ये वाजवणारे वेगळे राहायचे, आपण मालकं वाजवायचे, ध्यानात राहू द्या. त्यावेळेस गाणारे वेगळे असायचे, आपण गायचे नाही. त्यावेळेसला नाचायसाठी वेगळे असायचे, आपण नाचायचे नाही. ते द्वापर युगातला सांगला मी, आलं काय लक्षात? हो, नाचायसाठी वेगळेत, वाजवण्यासाठी वेगळेत, दान वाटण्यासाठी वेगळेत, पाहणारे वेगळेत. एवढ्या आनंदात जात असताना आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा कंसा लय ब्रह्मात जाऊ नको म्हणले. होय संदेश भाऊ, रात्रचे महाराज लय तुम्हालाच बोलाल. विठाल मग ते रात्रचे महाराज बोलाल ते, म्हणून संतोष बाबू इकडं तिकडं असं नाही. मोबाईल फोन आला तरी बरोबर होतं. आता मांडी वरी करून बसलेत. मी म्हणून म्हटलो, मी बोलला म्हणून वरी केला बाबा. म्हणजे तुम्ही आता भारुडापासून जास्त वेळ बसलात मला माहिती आहे, म्हणून नाही. आणि माझं एक असं आहे, मी स्पष्ट सांगत असतो, पारायण तुम्हाला करण्याची इच्छा आहे ना. काही जण म्हणतात पाय दुखते म्हणून करत नाही. खुर्ची बापाच्या घरचे घेऊन यायचे, इथं बसायचं, नियमित पारायण करायचं. पारायणाचं पुण्य तुम्हाला लागेल मी सांगतो. पण ज्याचे पाय दुखतात त्यानं बळी पडायचं नाही अशा गोष्टीला. म्हणजे तुम्हाला कीर्तन ऐकायची आवड आहे ना, पाय दुखतं ना, हरकत नाही, खडी करून बसा, पण ध्यान लावून कीर्तन ऐका. नाहीतर उगो इकडं तिकडं असं नाही, बरोबर आहे ना. विक्षेप झाला नाही पाहिजे. तुम्हाला त्रास होत असेल, आणि आता हल्ली असा डॉक्टरच आहे ना बाहेर, ज्यानं गुडघे नीट करत. सगळ्या मायवाने नवस केल्या त्या मारुतीला. कुणीकडे आहे ते डॉक्टरांनी दवाखाना हुडकाव म्हणल्यात, सापडणार अजून. आता होईल का नाही मला माहित नाही. म्हटले गुडघे काढून दुसरे लावावं लागते. लय अवघड आहे काम. चला सोडा विषय. म्हटले लग्न झालं, वरातीतनं नाचायला सुरुवात असताना सांगितले आकाशवाणी. कंस घाबरला. मरण म्हटल्यावर आपल्याला झोप लागल का? ताडकन खाली उतरला, देवकीला खाली उतरला, केस धरले, हातात खडक घेतला, खडक घेऊन
दे, नाहीतर एक जण इकडं चालला का तिकडं परमान दे. महाराज गुंडाळून जाऊ बारदाना लगेच. लय अवघड आहे काय कसं. आणि आपल्या गावातले हे रत्न आहेत मला, हिरे आपल्या भागात कमी नाही, भरपूर भरपूर आहेत. चला हाही विषय नाही आपला. मग कंसाने खडक उचलल्याबरोबर वसुदेवाने हात धरला. का मारतो, शोभत नाही तुला? अरे तू राजेश, आणि एका राजाने आपल्या स्त्रीची हत्या केला असं जर समाजाला कळलं तर तुझी अपकीर्ती होईल, मारू नको. मग काय करू म्हणला, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. हिनच नाही राहिलं तर मुलगा येणार नाही आणि मी मरणार. कंसाचा किती गैरसमज आहे बघा. माणूस कधीच जिवंत राहू शकत नाही, आले का लक्षात. म्हटल्यानंतर वसुदेवाने सांगितलं, घाबरू नको, तुला जो मुलगा लागेल ना तो मी तुझ्या हातात आणून देतो, त्याला मार, पण हिला मारू नको. वा, आता तुम्ही म्हणसाल राक्षसाला विश्वास बसल, असा देवाचा पाप होता म्हणून देव त्याच्या पोटी आलता. ध्यानात राहू द्या, आज आपल्याच बापाला आपला विश्वास नाही आणि आम्ही देवाला येण्याची वाट पाहतोय, आलं का लक्षात. चला म्हटले कारागृहामध्ये टाका. कारागृहामध्ये टाकलं महाराज. टाकल्याबरोबर पहिलं झाल्याबरोबर बातमी कळाली कंसाला. म्हटलं मुलगा झाला, बाच्चा झाला, वाडा पेटे दान करा. दान कराल्यावर हे ना खाज उठली इंद्राला. इंद्र तिथं तरमळालं. हे ना दान करला त्यानं का वर तरमळावं. इंद्रानं म्हणला, हे ना जर पाप नाही केलं तर देव जात नाही, देव नाही गेलं तर हे ना मरत नाही, आणि हे नाही मेलं तर मला बसू देत नाही. इंद्रानं लगेच नारद महर्षीची आठवण केली. नारद महर्षीला सांगितलं, पाया पडतो, आपल्याकडे वेळ नाही, पटकन जावा मथुरेला आणि कंसाला सांगा लेकरं माराय. नारद ऋषी मथुरेला आले. कंसाने संत येते घरा, तुझी दिवाळी दसरा पूजापाठ केली. म्हटले कसं काय येणं केलं. सांगितलं तुझ्या हिताचं कोण नाही म्हणून आलो सांगण्यासाठी. म्हटले काय सांगायचं आहे. म्हटले तुला बाच्चा झाला. हो. मग त्याला जेवण. हो. म्हटले का आठवा मारणार आहे. तुला माहिती नाही का. म्हटले देव कसा आहे ते. कसा आहे म्हटले, अरे त्या भस्मासुराचा, कुणाचा, भस्मासुराचा काटा देवाने काय म्हणून काढला, बाई म्हणून काढला. बाई नवल केवडे केवडे. देवाचं कळत नाही राजा गणित, कधी काय होईल सांगता येत नाही. गाष्टदळ कमळ घेतलं, म्हणलं इथून मोरलं तर हे आठवं होतं, इथून मोरलं तर हे आठवं, इथून मोरलं हे, इथून सगळेच आठवण सगळेच पहिले करून दाखवले. नारद ऋषीनं भ्रमित झाला कंस. आना म्हटलं गरगर फिरवलं, आपटलं, पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं, 6 मेले. 6 मेले. माई विचार करत असतील, माय जिच्या पोटी देव आलता तिचे 6 कसं मेला असतील सांगू का. पहिल्याच्या जन्मामध्ये तिला लेकरं होणार गेल्यावर दुसरी केलं. मग तिला झाले का लेकरं हिनं विष घालून मारायची. 6 लेकरं मारले सवतीचे. जैसे करणे म्हणून करत असताना सावधान. जसं करावं आपण बरं का, दुसऱ्या नाही, आलं का लक्षात. म्हणून सावधान झालं पाहिजे, आलं का. 6 लेकरं मेले, 7वा गायब झाला. गायब झाल्या कंस उड्या मारला. 6 मारलो म्हणून 7वं गायब झालं. म्हटलं मला भिवून गेलं. भिवून जात नाही, ह्याला मारायला आलं. कसं काय भिवून जाते. 6वा गर्भ योग मायन वसुदेवाची दुसरी धर्मपत्नी, तिचं नाव काय, रोहिणी माता. ती राहत होती नंदबाबाच्या घरी गोकुळात. तिच्या गर्भामध्ये नेऊन योगमायेनं सोडला. पाहता पाहता गर्भ वाढायला लागला. वाढता वाढता पोट दिसायला लागलं. मायचं पोट दिसायला लागलं. माय कुठं आहे, गोकुळात. नवरा कुठं आहे, मथुरेत. ते बी कारागृहामध्ये, हिनं दुसऱ्याच्या घरामध्ये. आणि हिचं पोट जरा दिसलं. बाया म्हणाले, होय का सगो, जरा मला काहीतरी संशय वाटलेला आहे बघ. काय की मग पहिलं नव्हतं, जरा आता पुढे वाटलं. कसं नवरा तर तिकडं आहे. कसं म्हणावं की माय, कसं म्हणावं की म्हणता म्हणता 8-7 महिन्याचं झाल्यावर जरा जास्त दिसलं. गंगू खराय तुझं. सको म्हणली, असल्याला गावात ठेवून एक नाही ते बोलायला. माय माझ्या मायेत बरं काही मिरगाच्या सगळ्या लय सांभाळल्या. 7 दिवस मायवानं राव. आणि खरं सांगू का, इमानदारी नाही सोनाजी महाराज. पहिला सप्ताह आहे की ज्या सप्त्यामध्ये खायला एवढे येते पारायणला. इमानदारीनं पंक्तीची नाश्त्याची गरजच नाही. अरे का खायला म्हटलं किटकॅट, चॉकलेट, बर्बन, बिस्किट, ते काय 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 खाल्ले लेकरं. काय काय सांगत तुम्हाला. केळी हाय, शेफ हाय, नुसते. शेवटच्या दिवशी तर पोरं म्हणाले, महाराज कॅरेबॅग आणू का पोतं.
आणि एक सांगू का, आळस नाही मायवाला, एकच माय पुन्हा पुन्हा यायची. मी लक्षात राहायचं माझ्या. म्हणलं ही काल बी आली, आज बी आल्या, उद्या बी आल्या, म्हणजे 7 दिवस पूजा करायला. आमच्यात एक बार जावा म्हणलं का, कधी जावं महाराज, तुमचं आमचं काम व्हायला आणि तुमचं संपायला गाठ होते. आलं का लक्षात. मग इकडं बाया बोलू लागल्या. बोलता बोलता इकडं म्हणली, हिला पाचपट काढून गाढवावर बसवून चुना लावून गावात दिंड काढून गावच्या बाहेर हकलून वनात द्यावं. आता सगळेजण शिव्या देवलेल्या. माय रडलाली. देवा काय रे अपराध माझा, काय अपराध आहे माझा, सांग देवा. कशामुळे माझ्यावर हे एवढं बोलत असतील, मला काहीच माहित नाही देवा. हे काय होतंय देवा, कशामुळे सांग. त्यावेळेसला पतिव्रता होती रोहिणी माता. आकाशवाणी झाली, खबरदार, अजिबात बोलायचं नाही, तुझ्या पोटी शेष येणार आहे. म्हणून जर बोललात तर तुमची हानी होईल तुमची. सगळे बोलायचं बंद झालं. 7वा जन्म बळीराम दादाचा झाला. 8वा गर्भ राहिला. पाहता पाहता 8 महिने झाले, 9 महिने झाले, 8 दिवस झाले, 9वा महिना 9वा दिवस. त्या दिवसाचा महिना कोणता होता माय? देव आलेला महिना. तुम्ही पाळणा घालायचा घरी. श्रावण मास. आलं का लक्षात. वार कोणता होता? बुधवार. नक्षत्र रोहिणी. तिथी अष्टमी. वेळ सकाळचे 6. नाही रात्रीचे 12. आलं का लक्षात. रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये 8 वर्षाची म्हणजे भगवंताची प्रगट झाली. प्रगट झाल्यावर देवकी माता बघना गेली. देवाला म्हटला, भले भले बोलल्या त्या मिरगाळीचे किती बोलल्या तर मी जायला गेला आणि तुझ्याकडे आल तर बघणास का बरं. त्यावेळेसला मायनं सांगितले देवाला, 8 वर्षाचं लेकरू माझ्या समोर आल्याच्या नंतर कोण म्हणाल हे देवकीचं लेकरू आहे म्हणून बघना म्हटले. तू माझ्या पोटी यावं म्हणून 1000 वर्ष तपस्या केली देवा. सोपं नाही रे हे, म्हणून माझं बाळ झालं पाहिजे. देवानं सांगितलं बाळ होतो पण सांगण्यासाठी मोठा झाला. मी आता लहान झाल्याच्या नंतर मला इथं ठेवायचं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला. काय सांगितलं? इथं मला ठेवायचं नाही. कुठं? नंदाच्या घराला. आणि मग मीही गोकुळाला. सांगितलं देव. सांगितल्यानंतर देव लहान झाला. लहान झाल्याबरोबर देवकी मातेला पाहणा फुटला. पाहणा फुटल्याबरोबर देवकी माता स्तनपान करायला लागली. स्तनपान करत असताना वसुदेव काका बोलले, आता बाळाला दे, आपल्याला न्यायचं तिकडं, वेळ नाही आपल्याकडे. देवकी म्हणले, जरा थांबा, पाहणा फुटलेला पाजते तरी लेकराला कळत नाही का तुम्हाला? लेकराला पाजत असताना मध्ये बोलायचं नसतंय. कीर्तन चालू असल्यावर बोलल्याशिवाय राहायचं नसते. आलं का लक्षात? हो. मग असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटले. अजून थोडं पाहिले. बाळाला पाहिले महाराज. देव साधा होता का? साधा नाही. सुंदर मेघश्याम. आलं का लक्षात? सावळा. किती देखणं असेल देव. आलं का लक्षात? देवाला पाहिल्याबरोबर मनाला आकर्षून घेणारा देव होता. राजस सुकुमार
किती सुंदर देव होता. रवी शशिकळा लोपलिया, ज्याच्यावरून कोटी सूर्य वाळून टाकावं इतका देखणा असणारा देव पाहिल्याबरोबर देवकी माता पाहत होती. तेव्हा वसुदेव काका म्हटले, विलंब करिता लोक उठून जातील, विघ्न ओढवेल. म्हणले दे लवकर दे. म्हटल्या बाळाला विस्काटून घेतल्याबरोबर वसुदेव काकाने इकडे तिकडे बैल टोपले त्याचे टोपलीमध्ये बाळाला ठेवलं. टोपलीमध्ये ठेवल्याबरोबर बाळाला डोक्यावर घेतलं. हातातले पायातले साखळदंड उचलिला कमलापती, सगळे गळून गेले, बाहेर निघाले. वसुदेव काका आता कुठं चाललेत माहिती का? गोकुळाला. गोकुळाला जाताना मथुरा आणि गोकुळाच्या मध्ये नदी कोणती आहे? मांजरा. कोणत्या? यमुना. वा हुशारच लोक. म्हणजे 39 वर्ष म्हटलं सगळं पाठच राहणार आहे की. मला तेवढं पाठणे माझं वय परमार्थातलं तेवढं नाही. आता चालू रनिंग वय माझं 42 आहे. म्हटलं आता परमार्थातलं तेवढं कुठलं राहणार आहे का? मी रांगताळ थोडी. हा चला विषय काय सांगत होतो मी? यमुना नदीतून जात असताना पाऊस चालू झाला. देवाला मेघाला आनंद झाला. माझा देवाला आता धर्माचं रक्षण होणार. पाऊस यायला सुरुवात झाला. पाऊस येत असताना यमुना नदीतून जायला वसुदेव काका सुरुवात केले. जात असताना यमुना माय म्हटली ये म्हटल्यावर येत नाही, बोलवल्यावर सुद्धा येत नाही. न बोलवता आलाय तर दर्शन केल्याशिवाय रावणी, कीर्तन नका करणार जाऊन बसल्याशिवाय रावणी म्हटली तिने. यमुना माय यमुना माय म्हणले. मग ते पाणी वाढायला लागलं. इथपर्यंत आलं, इथपर्यंत आलं, इथपर्यंत आलं. आता गळ्याला पाणी आल्यावर देवानं म्हणता का माझ्या बापाचा जीव घेतोस का काय? देवाने टोपलीतून पाय खाली काढला आणि यमुना मातेला दर्शन दिलं. मला माहित आहे पाऊस पडल्यावर मॅच ड्रॉ होणार होती, पण कमी ओव्हर मध्ये गाडा तर जिंकणार दिलेला आहे माझ्याकडे. म्हणून मी छक्केत मारावा म्हणायला लागला का नियम नाही की, पण प्रयत्न चालू आहे आपला. आलं का लक्षात? तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. माझ्या वेळेत बरोबर मॅचच विन होणार. आलं का लक्षात? चला म्हणले यमुना मातेला दर्शन दिलं. वसुदेव काका गोकुळात आले आणि गोकुळात आल्याबरोबर नंदबाबाच्या घरी यशोदा मातेच्या रूम मध्ये मंचकाच्या जवळ आले. पहिले बाळातील इतिहासात अशी आहे, जिरा बाळ झाल्यानंतर स्वतः माय झोपल्या आणि लेकरू खेळाले. तुम्ही बघितला असल्या बाळातील? होय माय बाळातील नाही तुमच्याकडं? हे कुणाचेत मग? आलं का लक्षात? बाळातींचं मी एक गणेश सांगितलं होता दवाखान्यात नाही घरी. लेकरू रडणार गेलं तर मी चिमटून रडू त्यातून. असं रडलं तरच जिवंत आहे म्हणतात ना. लय अवघड आहे. म्हणजे लेकरू बी रडते माय सुद्धा त्राहीमाम म्हणजे त्रास आहे. बाळात पण साधं नाही. आता तर डॉक्टरच्या हातात आहे, तुमच्या हातातच नाही. आलं का लक्षात? डॉक्टरच्या जर मनात आलं बघ कपड्याचं दिसलं हैदराबादला राहते मन, पुण्याला राहते मन, बाहेरगावला जाते मन, चारी हातात 4 अंगठ्या दिसलेल्या. मग ती नैसर्गिक जर प्रसूत होत असेल तर मी कळा बंद करायचं इंजेक्शन आहे. मला माहित नाही, युट्यूब आहे, मला माहित नाही हो म्हणतात असं. आणि मग ते कशावर आणणार? पर्याय नाही. म्हटले करा साहेब, काय बी करा, हे घ्या सगळ्या अंगठ्या ठेवून घ्या म्हणजे पैसे येईपर्यंत, पण लगेच करा. आलं का लक्षात? म्हणजे तुमच्या हातात नाही मला हे सांगायचं आहे. म्हणजे सिजर केल्यावर सगळ्या माई जिवंतच राहतात असं नाही. डॉक्टर माइंडवाज असला तर बरं शानपणा केला आणि कातर मध्ये ठेवलं की संपला विषय. बरोबर आहे की नाही? मला सांग
काहीच नाही आपल्या हातात. आता सगळं दुसऱ्याच्या हातात आपण ठेवून दिलेलं आहे. आता हा विषय आपला नाही, सोडा. मग पहिले बाळातील पाहिल्याबरोबर वसुदेव काकानं आपल्या जवळचं बाळाला पाहिलं. सांगितलं, राजा मी दुसऱ्याच्या घरी सोडून जातो, नाराज होऊ नको, लवकर मला सोडवण्यासाठी ये, माझ्याकडे वेळ नाही. मिरगाळीच्या लोकांना आता भूक लागलेली आहे. पटकन ठेवल्या बरोबर लगेच माईला उचलून घेतलं. माईला घेऊन कुठं आले? मथुरेमध्ये आले. आणि मथुरेमध्ये आल्याच्या नंतर कारागृहात आल्यावर दरवाजे जसेला तसे लागले, साखळ थंडा जसेला तशा पायात हातात गेल्या. सगळे द्वारपाळ जागी झाले. आणि द्वारपाळ जागी झाल्याच्या नंतर माया रडे कर्या कांत, नामा म्हणे उठले दूत. सगळे जागे झाले. अरे आठवं झालं. कंसाला बातमी कळाली. काय झाले? भाची राहूया, भातचा आण म्हटले. तर आणल्याबरोबर बघितला, ती एवढीच होती पोरगी. जन्मलेली केवढी राहते माय. तिनं कंसाला डोळे फाडून बघलाली. कंस म्हणाला, तुला दाखवी तू मग काही म्हटलं. कंसानं गर 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 फिरवलं. तुझं लागवडी उपदाला मजाधी, उपदाला मजाधी, उपदाला मजाधी, लागवडी वानरला सुद्धा माहिती आहे कमी वेळात ओव्हर कसं करायचं. सगळे टॅलेंट आहेत माणसं. आलं का लक्षात? तुझं लागेवदी उपजाला मजा दे. कंस घाबरला, गर 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 फिरला. आपटणार माया हातात सुटले, आकाशात गेले. सांगितले, तुला मारणार माझ्या अगोदर आला. कंस घाबरला. जड सुरक्षा कसं काय गेला? तातडीची सभा बोलवली. आणि इकडं सभा बोलवल्यावर इकडं देव खेळत होते. यशोदा झोपलेली होती. एक दाशी जवळ आली, बघितले माय किती देखणं झाले. माय झोपले, हलवून उठले. उठ, लेकराला पाजविल्यास का नाही की म्हटली. उठून हिनं बसाविसर हिनं पुढं निघाली. सगळ्याला सांगायला सुरुवात केली. काय सांगत होती? गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एकी धावी एकी पुढे, आधी वाटी सुंदर म्हणे. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. क्या बात है. लेकरो काकड्यापासून जोरात टाळ्या झाल्या म्हणजे लेकरासाठी. वाटलाले मिरगाळीचं रहिवासी झाले का काय? शिराळ म्हणतोय बरं, रहिवासी करून घ्यावं म्हणाला. लय गरज आहे त्याला. चला म्हटले, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता मला सांगा, ताबडतोब गोकुळात गेलते तर तुम्हाला सांगतो, तिथं नंद बाबाला लेकरू झाल्यावर गोकुळाला आनंद झाला. आलं का लक्षात? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, होता कृष्णाचा अवतार. आनंद करती नारी नार. म्हणून देव तिथं गेला. आपल्या जावाला झाल्यावर जमणार, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या देव येईना. चला विषय सोडा. म्हणले इकडं हे चालू झालं तोपर्यंत इकडं सभा भरली. सभा भरल्यावर कंसानं तातडीची सभा सगळे देत आले. महाबळ सगळे चानूर मुष्टिक इत्यादी सर्व महाबळी असतो आले. सगळ्याने बसलेले बघून सांगितलं तिथं, ऐका हो ऐका, मग आपल्या राजाचा शत्रू कारागृहातून पळून गेलेला आहे. आणि ते बाळ कुठं तिथं जाऊन जो कोणी मारून येईल याच्यासाठी ही सभा भरलेली आहे. कोण मारणार सांगा? कोण सगळ्याकडे बघलं. महाबळी सगळे विचार करायला लागले. जड सुरक्षा असताना जन्मलेले लेकरू ह्याच्यातून कुणाला कळणार ते गेला असेल तर ते कसला असेल का? आपण जाऊन मरायचं का म्हटलं, सगळ्या माना खाली घातले. सगळे महाबळी. कंस म्हणाला, हिजडी हो का? काय बी म्हटला, मरणापेक्षा हिजडे म्हटलेलं सुद्धा
चांगला आहे. अरे बांगड्या भरा काय बी म्हणला, साडी नेसा काय बी म्हणले, पण एक दोन मानवरी करणार. तेवढ्यात कंस घाबरला. आता मी मारणार, माझे सगळे मला सोडून दिले, आता माझं कोण आहे तर म्हटल्या तिकडून पुतना आले. भैया मै हो ना, मी आहे ना म्हणले, घाबरू नको. आता म्हणले भले भले घे वाहत. आणि ही म्हणली आता बाई असून मारते म्हणले. माय बघ म्हणले, हे एवढे भारी भारी सगळे असून सगळे माना खाली घातले आणि तू मारते म्हणलेस. म्हणले हा कस करतेस, दुखू दे ना आता एक काटा काढून येते. हा कस करतेस म्हणले. सुंदर बाईचं रूप येते, सणामध्ये विष भरते आणि त्याच्या तोंडात विष देऊन त्याला संपवते. पटलं कंसाला. वा बहीण असावी तर अशी दिवाळीला जावायला घेऊन आपल्याकडे येत असली तर बहीण असावी तर अशी. भाऊजी साहेब पिशव्या भरून आपल्याकडे येऊ, बहीण असावी तर अशी. आणि बहीण म्हणावं दादा अरे दिवाळीला येऊन लई वर्ष झालं रे मिरगाळीला, बोलवा ये की का सांग महाराज आमची बहीण पांढऱ्या पायाची. सारखं हेच म्हणाल्या. किती करंट्या कपाळाचे भाऊ असतील. आपल्या बहिणीसाठी जर एक काकणचुळी मिळत नसेल तर तुमच्या श्रीमंतीला का आग लावायचे का? आलं का लक्षात? हो सोडून द्या हा विषय. मी काय सांगत होतो मग, कीर्तन सांगायला बोले महाराज 7 दिवस तुम्हाला गप सांगून निघून जावा. विठ्ठल कंसाला पटलं म्हणले बोलवा. आली पुतना मावशी बोलवण करा, का पाहिजे त्या कोणतेही अलंकार द्या, साडी म्हणेल ते द्या म्हणजे सगळं दिलं. पुतना मावशी नटली आणि गोकुळात आली. गोकुळात आल्यावर देखणं रूप आहे, सुंदर मनमोहक स्त्रीचं रूप घेतलेलं आहे. आणि लहान लहान लेकरं ज्या घरात असतील तिथं चालली, लेकराला स्तनपान करून मारू लागले. देवाच्या लक्षात आलं सगळे गोपाळ मेले तर मी खेळू कुणा संग. इकडे एक माणूस पाठवल्याच्याकडे म्हणले नंदाचं घरी इकडं आहे. बरं झालं म्हणते सांगितलं. नीट निघाले, गेल्याबरोबर दरवाजातून आवाज दिली यशवदे. यशवदीनं कंबर खवली. म्हणले किती बेशरम आहे या गोकुळच्या बाया, किती बी जावा म्हणलं तर जाईच ना. सारखं माझ्या लेकराच्या मागे लागले. राग आला, बघितली नवीन दिसली. कोण आहे माया? हा मी तुझी बहीण. म्हणजे ना पहचान तू मेरा महिमान. कधीच बघायला नाही म्हणले. कसं काय बहीण झाली, कुठली आली, कोण आली. काळजी पडल्याबरोबर म्हणले आता नाही म्हणावं तर अवघड आहे. या पाणी देते, पाणी पिणे राहू दे म्हणले. लई वर्षानं तुला मुलगा झाला म्हणून 1 किलो सोन्याचं कडं घेऊन पाहायला आले. आत्ताचा भाव लावू नका. हा आलं का लक्षात? द्वापर युगातलं कड आहे, कीर्तनातलं कड आहे. हा तुम्ही हुडकाय जाचाल पण तर सापडत नाही. आलं का लक्षात? म्हणले मग जरा या चहा पाणी करा, नाश्ता करा, लेकरून झोपले आणि नंतर पहा. मग आता हिना म्हटले नाही मला बघायचे. म्हणले लेकरू आत्ता झोपले. देवानं म्हटलं झोपाय येतात ती माणसं, मी का झोपायला झोपायला आलो? हा मी कार्य करण्यासाठी आलो ना, मी कामासाठी आलो. काय काम माझं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याच्यासाठी मी आलोय, झोपण्यासाठी नाही. म्हणून देव पाळण्यात रडले. आपलं कसं माहिती का, सोनाजी महाराज फोन केलं दुपारी 12 वाजता. हॅलो रामकृष्ण रे. फोन उचलून 2-3 बार केलो. आताच झोपलो तो महाराज. बरं 4 वाजता गेलो. हॅलो रामकृष्ण रे. फोन उचलाने लय वेळ लावलो. जरा आराम कराल तो महाराज. पाट्ट लावलं आराम कराल तो महाराज. सकाळी लावलं आराम करायला. उठणार कधी? आलं का लक्षात? माणसासारखं नाही म्हणून सांगितले. आलं का लक्षात? हो देव रडायला सुरुवात केली ना. म्हणले किती खोटं बोलतेस, बोलणच गेली. काही बाया राहते का उष्ण मागाय आमच्याकडनं चांगलं. आलं का लक्षात? सकू भाऊ आलाय, गव्हाचं पीठ आहे का एवढंच म्हणते. म्हटल्याबरोबर हिनं हाय म्हणायची वाट बघते. डब्याकडे नीट डब्बा उघडून दाबू भरणार देते आल्यावर.
तसं ती नवीन नेट गेली तिथं. नेट गेली, बाळाला उचलून घेतल्या बरोबर बघितले. तुझ्यासाठी झाले म्हणजे. देव म्हटला वाट बघला घे. घेतलं उचलून घेतल्याबरोबर स्तन तोंडामध्ये दिलं. देव बोलगाताची आठवण केली. कैलास राणा शिवचंद्रमुळे या देवा लवकर तुमचं काम आहे. मिरगळीच्याला भूक लागली. चटमन या म्हटलं देव करतात आले. विष संपलं, दूध संपलं, रक्त संपलं. आतड्या ओढायला सुरुवात केली. आतड्या ओढत असताना तिने म्हणले सोड सोड. देवानं म्हटलं आपण एक बार कुणाला धरत नाही आणि धरल्यावर सोडत नाही. आलं का लक्षात? एक बार धरणं धरल्यावर सोडणार. मी काय तुला ये म्हटलं नाही, आमंत्रण दिलं नाही, तू आलीस तुझ्या मनानं. आता माझं काम आहे म्हटलं सोडायचं का नाही. देवानं पुतना मावशीचा उद्धार केला. पुतना मावशी संपली. असे अनेक महाबली दैत्य पाठवले. बरेच दैत्य देवाने संपवल्यानंतर देव म्हटले आता किती दिवस पाळण्यात राहायचं. रांगायला देव रांगायला सुरुवात केला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, नावा गुडघ्याने गुडघ्याने राखत, नावा गुडघ्याने गुडघ्याने राखत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, नावा गुडघ्याने गुडघ्याने राखत, नावा गुडघ्याने गुडघ्याने राखत. आपली ओव्हर संपत आल्या. हा आलं का लक्षात? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगेत देव रांगायला लागला. रांगताना रांगत रंगणी चोरीत लोणी लोण्याची चोरीला करू लागला. पाहता पाहता म्हणले आता घरात काही आपल्याला जास्त मजा नाही. म्हटलं 4:30 वाजत बाहेर या. आणि काल्याचं कीर्तन समोकाम आहे. काल्याचं कीर्तन करायचं म्हणलं की कमीत कमी 4 तास वेळ पाहिजे. 3 तास तर हमखास पाहिजे तर कीर्तन व्यवस्थित ऐकायला येते. आणि एक सांगू का, तुम्ही घाबरायचं नसते का? काल्याचं कीर्तन चट म्हणून आपल्याला येते. दुसऱ्या पटता येत नाही. पण ह्याला पटकन संपवू म्हटलं तर लगेच गेला देव वाळवटात झाला काला घ्या. काहीच नाही, असं काळजी करायचं नाही. म्हणजे चेहरे पाडायचे नाही. आदूर राहणार माय कवा संपय की गाई घेऊन कवा जाता असं अजिबात म्हणायचे. लगेच आलं का लक्षात? देव बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर म्हणजे सगळे गोपाळाला बोलिले आणि म्हणजे चला माझ्या मागे याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोटवरी पुढे म्हणाला तो वरी. लगेच म्हणजे यायला तयार झाले. कसं या म्हणजे येताना सराटे घ्या, गोट्या घ्या, मिरचू घ्या. कशासाठी म्हणलं? चोरी करायचं. चोरी करताना काय करावं लागते म्हणले? आपल्या मागे गवळण जर लागली तर म्हटले डोळ्यात मिरचू टाकायचं. मिरचू टाकलं की गवळण तिथंच बसून आपण पळून जायचं. का म्हटलंय महाराज जास्त बोल नका. आता गवळणी चष्मा लावल मग मिरचू कसं करा, मिरचू कसं करा म्हटल्याबरोबर सांगितलं. म्हटले मिरचू करायचं नाही म्हणले, सराटे टाकायचं म्हणले. सराटे चष्मा लावून आलं तर सराटे टाकायचं. पायात काटे मोडतील आणि पायात काटे मोडल्या गवळण तिथंच बसल आपण निघून जायचं. एकानं म्हटलं महाराज आता गवळणीकडे चपला कमी नाहीत. आलं का लक्षात? गावाला जायचा वेगळा, शेताला जायचा वेगळा, घरात फिरायचा वेगळा, बाथरूम मधला वेगळा आणि गवळण चपला शिवाय नाही ना. मग कसं करावं म्हटले? सराटे कसं मोडतील? त्यानं म्हटले चप्पल लिहून आल्यावर गोट्या टाका, पाय घसरून पडल, पेकाड मोडल. आपण आलं का लक्षात? बऱ्याच जणांचे पेकाड मोडले पाणीच फडशीवर. चपल लिहून सिरपल ते काचवणी फडशा लेकरू सू केलं. तिकडून आली पळत पळत पाड्या कंबर ग चला. अरे बापरे. फडशे सांभाळून करा. मला माहिती आहे तुमचे घर महिलासारखे असावं पण आपल्या जीवावर येऊ नये. आलं का लक्षात? आपल्या जीव आपण गेल्यावर काय उपयोग आहे? आपल्याला काय उपयोग आहे का मला सांगा? आपण गेल्याच्या नंतर लोक आपल्याला इथं 2 लाखो लोक जीव घालतील. उपयोग आहे का आपल्याला? आप गये पीछे डूब गई दुनिया. कुणीच विचारत नाही कोणाला. हा विषय सोडा. चला म्हणले चोऱ्या करू लागले. खळबळ उडाली. माय आमच्यातलं गेलं, तुमच्यातलं गेलं, आमच्यात फुटलं, तुमच्यात फुटलं. सगळेजण म्हणले, सगळ्या म्हणल्या. असं म्हणता 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 एकजण म्हटले कसं येऊ लागला तुमच्या घरला? एवढी पुढे सांगून सेवा थांबवणार आहे. अरे का लक्षात? म्हणले ठीक आहे. कसं येऊ लागला तुमच्या घरला? ये म्हणा माझ्या घरला दाखवते म्हणले. हा ओपन चॉलेंज म्हणलं देवाला. ठीक आहे. देव रात्री निघाला. चला रे म्हणले. देव गेला. गेल्यावर सगळं दहेतूत जे गड्या तिकडे केलं आणि येताना गप योगा दिवा शांत केला.
आणि त्या नवरा बायकोची दाढीची आणि वेणीची गाठ मारली आणि देव निघून गेला. आणि निघून गेल्यावर पहिल्याच्या गवळणी पहाट 8 वाजता उठतो त्या पहाट 4 वाजता गवळणी उठतो त्या. गवळण उठल्या बरोबर झट म्हणून झटका बसला. तिनं म्हटली म्हातारी झालं की आता अक्कल आहे का नाही. हिनं म्हणाली म्हातारी झालीच की तुला अक्कल आहे का नाही. हा हिनं म्हणाली त्याला म्हणाली ह्याला दोघांच्या मध्ये दिवा शांत आहे कोण कोणाचं काय दिसणार का झालंय. म्हटलं वेणी का वडलेला. म्हटलं दाढी का वडलेला. वेणी का वडलेला दाढी का वडलेला. म्हटलं दोघांचं भानगड आहे थांबा दिवा पेटवा. काट डबी हुडकली दिवा लावला बघितले करामत गाठ मारलेली आहे. कोण मारला असेल जाळावर दिव्यावर धरली जाळीता जळे ना जळणा गेले की कस करा. म्हणले चला कापाव येळी ना येळीकडे गेले 2 जण. जाताना सावकाश चल बरं. गवळण होती 7 फूट यानं होतं 3.5 फूट. गवळण येळी झाला वापले सावकाश बसून घ्या म्हणला. येळी घेतले कापायचा प्रयत्न केला. कापिता कापिना आता कस करावं रे बाबा म्हणले. तोडून बघा तोडीता तुटे ना. बघता बघता पहाट झाल्यावर चॅलेंज केलं. पेंद्या आलं वरून महागावून मध्ये आलं बघितलं टोरडो. लय मजा म्हटल्यावर कवाला तू थांब. कवड काढलं मधून नीट पळून गेलं. मोकळं दार केलं. सगळे जण आले अरे खेळाला खेळ. सगळे नाचलेले लेकरं पगडाले. कस करा अवघड आहे. चला मग त्यानं म्हाताऱ्यानं म्हटलं तू कुणाला काही म्हटल्यास का. खरं खरं याद करून बघ. म्हणले कुणाला त्या नंदाच्या पोराला. हा चुकली यावर मग फेरा पडे. चल म्हटला तिच्याकडे पाया पडायला. तिच्याशिवाय गाठ सुटत नाही ना आपण काय मोकळं होत नाही. निघाल्यावर सगळ्या गवळणी झाड लागत्या. झाड लागल्यावर ते फुफुटा उडाला गवळणीच्या नाकात गेला. आता नाकात गेल्यावर गवळण म्हटले म्हटल्या गवळी पालत पडलं. 4:30 वाजल्या 4:30 वाजल्यात म्हणून पाया पडतो. नाहीतर हे लोक म्हणतात पाकिट कमी करा म्हणतात. आपलं आपण आलं का लक्षात. ठीक आहे म्हणले दाड म्हणून मस्त होनिया म्हातारी सधांगडी मान चांगला बाबाचं. आलं का लक्षात. म्हातारं तन मन पडलं. लोक नाचले फजिती झाली. नीट आल्याबरोबर देवाकडे बैठे. देवा पाया पडता म्हणा तुझ्या नादाला लागणार. म्हणले भले भले लागत नाही तू चॅलेंज केलीस. म्हणला माफ कर रे देवा मला कळाल नाही तुझ्या पाया पडते म्हणजे दंडवत घातली. देवानं कृपा दृष्टीनं पाहिल्याबरोबर गाठ सुटली. अशा अनेक खोड्या केल्या. सगळ्या गौरणी घराने घेऊन आल्या. गौरणी सांगती घराने रात्री आला तो चक्र पाणी. सगळे जण गौरवने सांगल्यावर म्हणा आता मायला वाटलं सगळे सांगल्यात म्हणजे ह्याच्यात चूक आहे. सांग रे कृष्णा कस करायच्या. म्हणले माय खोटं बोलणार आहे मी करणार गेलो म्हणले. मायनं म्हणले आता 4:30 वाजता जास्त करणार म्हणून नीट निघ म्हणले तस तुझ्या शाळेला. मग कितीची शाळा कोणची गाई चारायची. आता जाई राणा सवे घेऊन गोधना. आता कमी गाई नव्हत्या बरं. किती गाई होत्या 9 लाख गाई नंदबाबाच्या. आणि चारायला सजवलं देवाला. डोक्याला मोरपीच बांधलेला आहे. खांद्यावर कांबळी घोंगडी टाकलेली आहे. हातामध्ये काठी एका हातामध्ये बासुरी आहे. आणि देव इतका शोभून दिसला महाराज. अरे बापरे सावळा देखील आनंदाचा आणि त्याने आनंदाचा पूर आला. एवढा सुंदर देखना देव. सगळ्या गोपाळाला सांगितलं आता तुम्ही गावात राहू नका माझ्या संग चला म्हणल्यावर सगळेजण गाई घेतले आणि नीट निघाले. कुठं आले वृंदावनाच्या ठिकाणी. आल्याच्या नंतर सगळेजण एकत्र जमले. गाई चारू लागले. काही खेळ खेळे हुतू हमामा क्रिकेट म्हणजे चंटोफळी लगोरच्या. पबजी तवा नव्हता. फ्री फायर तवा नव्हता. तेव्हा फायर होत.
व्यायाम होता. अलग अलग. आता पोरं नुसते फ्री फायर करून डोळे गेले, आंधळे झाले, सुपाऱ्या खाल्ले, गालगुच्च्या बसल्या, सगळं बिघडून गेलं. महाराज पाया पडू का सगळ्या तुम्हाला तो धरून मला निर्वेशनी वाटायला तिकडे. वा वा वा. म्हणजे चेहरा बघितल्यावर कळते असं. ज्याचे गालामध्ये गेले त्यानं जास्त सुपाऱ्या खाणार आहे म्हणायचं. ज्याचे डोळे लाल दिसले माझ्या काय बापाचं नाही. तुम्ही जास्त काळ तंदुरुस्त जगले पाहिजे याच्यासाठी सांगतो मी. बाकी काय करायचे आपल्याला सोडा विषय. म्हणले सगळे जण जमले, सगळे खेळ झाले. आता मिरगाळीचे लोक म्हणले काय म्हटलं असतील, खांदे भार पोटी भूक. आणि आता खेळायचं सुख नाही. लय कीर्तन गोड लागले महाराज, पण आता पाय बसू देणार. आणि पोटातले कावळे ओरडायला सुरुवात केल्या. ओगो उठता येणार म्हणून बसला, असला घाम येऊ लागल्यावर आम्ही लग्नात सुद्धा बसणार. पण इथं उठता येणार म्हणून बसला. आता चट मला आपलेलं बरं आहे म्हणले. ठीक आहे म्हणले. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र आणल्या. अलग लक्षात. सगळ्याला म्हटल्या ना शिदोऱ्या आणल्या. वाळवंटामध्ये सगळ्यांच्या शिदोऱ्या घेऊन देव एकत्र. देवाने जो काला केला तो काला खाण्यासाठी कसा असला पाहिजे तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, हो तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. तुका म्हणे बरवे नीट उत्तम. अशा प्रकारे देवाने सगळ्यांना एकत्र आणलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि देवानं जो काला वाळवंटात यमुना नदीच्या काठावर कदंबाच्या झाडाखाली सर्व गोपाळाला घेऊन जो काला केला तोच काला साधू संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पंढरीला केला. आणि तोच काला आपल्या गावात 39 वर्षापासून होत आहे. आणि आज हा काला आपल्याला अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला बसल्या जागेवर प्राप्त होणार आहे. जास्त काळजी करायची गरज नाही. 7 दिवस आपण केले श्रम त्याचं फळ म्हणजे आपल्याला आज काला मिळणार आहे. खरंच झालेली सेवा मी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि काला एकत्र केल्यानंतर देवाने सगळ्या गोपाळाच्या मुखात घातला. गोपाल कृष्ण भगवान की जय. 7 दिवस आम्ही आपल्या गावात राहिलो. हे सगळे जण तुमच्या गावात राहिले. यांच्याकडून काही अपराध झाला असेल, काही चूक झाला असेल तर तुमचं अंतःकरण मोठे, सगळे तुम्ही मोठे माणसं आहेत. आम्हा सगळ्यांना माफ करावं आणि आपल्या अंतःकरणातलं प्रेम द्यावं. एकच मिनिट घेतो. एक विषय मी मागच्याच वर्षी आलो, बरोबर आहे की म्हणजे नवीन सून आहो. पहिलेच येते जाते जास्त आडवा बोला येत नाही म्हणून आलं का लक्षात. म्हणले मागच्या वर्षी आमचं कीर्तन झालं होतं ते आपल्याच गावचं एक रत्न होतं आणि ते रत्न आज हरपलेलं आहे. आलं का लक्षात. आणि हे सत्य आहे. गेले ते दिवस आलं का लक्षात. म्हणून महाराजांसाठी आपण एकच मिनिट डोळे शांत ठेवून मनाला स्थिर करून आपलं देवाला प्रार्थना करायची की बाबा आमच्या महाराजांना तुमच्या जवळ जागा द्या. एकच मिनिट. हां एक
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली चाल नाही हा आता काल्याचा भंग जय विठ्ठल भजन विनयकडे येतं एक इथं विनयकडे आल्यानंतर काल्याचा भंग काला फुटल आरती होईल काला सगळ्यांना जागा सूचना सांगायच्या सांगा हॅलो या ठिकाणी 7 दिवस सुंदर असं या ठिकाणी व्यासपीठ, त्याचबरोबर हरिपाठ निरूपण, त्याचबरोबर हरिपाठ आणि आजची काल्याची सेवा नावाप्रमाणे त्यांच्या नावामध्ये आनंद सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी दिसून येतो आपणाला. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण सच्चिदानंद महाराज वागसा यांचं या ठिकाणी मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. आपण या ठिकाणी सुंदर अशी सेवा आमच्या गावकऱ्यांसाठी दिलात. एक जर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. असंच प्रेम आमच्या गावावरती सतत राहावं अशी मी अपेक्षा आपल्याकडून करतो. त्याचबरोबर आपल्या इथे उपस्थित असलेले 7 दिवस सर्व गायनाचार्य, वादनाचार्य, तसेच आपल्या इथे सुंदर असं हरिपाठ, काकडा आरती, ज्याला काकडा आरतीला सहसा कोणी गावातील उपस्थित राहत नाही तरी देखील त्यांनी सुंदर असा काकडा आपल्याच नाही तर बऱ्याचशा गावामध्ये या ठिकाणी काकडा सुंदर असं सादर केलेले आहेत. असे शिवाजी मामा जेवळे, कालिदाताई जेवळे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याचबरोबर सुंदर असे गायनाचार्य चैतन्य महाराज आणि शंकर महाराज, त्याचबरोबर वादनाचार्य साईनाथ महाराज, त्याचबरोबर सोनाजी महाराज यांनी उत्तम अशी सेवा या ठिकाणी प्रदान केलेली आहे. धन्यवाद. तसेच सर्व गावकरी मंडळी, कोणी अन्नदान केलेलं असेल, कोणी सेवा केलेली असेल, कुठल्याही प्रकारची जी सेवा केलेली आहे ती या ठिकाणी आपल्या हनुमंतरायाच्या चरणी अर्पण झालेली आहे. आणि याच्या पुढे आपल्याला आता काला वाटायचा आहे आणि त्याचबरोबर महाप्रसादाचंही वाटप करायचं आहे. सर्व नवतरुण मंडळी अत्यंत उत्स्फूर्तपणे ती सेवा पार पाडतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. त्याचबरोबर जीवन महाराज ही त्यांच्या वडिलापासून आपल्या गावामध्ये सेवा या ठिकाणी अर्पण केलेली आहे. तरी जीवन महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. धन्यवाद. बेळगाव येथील ग्रामस्थांना गेल्या वर्षाप्रमाणे अन्न एक सप्ताह चालू आहे, काल सुरू झालेला आहे. तरी सर्व लोकांना आमचे सुरेश महाराज गेल्या वर्षी तब्येत बरी नसताना सुद्धा 30 मिनिटे कीर्तन करून स्वर्गवासी झालेले. तसेच गावात आलेले सगळे संत मंडळी, सगळे गावातील लोक त्यांना शुभ आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. विठ्ठल जय जय